नमस्कार नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 30 फाल्गुन शके 1948 अर्थात 21 मार्च 2026. मंडळी, शेती म्हटली की कष्ट हे आलेच. अहो, शेतीची अनेक कामं ही श्रमाचीच आहेत. पण आता जी अवजारं विकसित झाली आहेत ना, त्यांचा वापर करून शेतीची कामं सुलभपणे आपण करू शकतो. यामध्ये फवारणी यंत्र आहे, पॉवर टिलर आहे, पेरणी यंत्र आहे, अशी एक ना अनेक यंत्र आहेत. आता तर सौर ऊर्जेवर चालणारं फवारणी यंत्र विकसित झालेलं आहे. या यंत्राच्या वापरामुळे शेतकऱ्यांवर ताण येत नाही. यामध्ये असणाऱ्या सुविधांमुळे पिकांमध्ये तसंच फळबागांमध्येही फवारणी करता येते. दुसरं म्हणजे हे यंत्र एका ठिकाणी ठेवून 100 फुटापर्यंतची फवारणी करता येते. तेव्हा हे यंत्र जर आपल्या शेतकरी बांधवांनी वापरलं तर त्यांचा कामाचा ताण कमी व्हायला नक्कीच मदत होईल. मंडळी, मासेमारी हा आपल्याकडचा एक प्रमुख व्यवसाय आहे. मंडळी, समुद्रात मासेमारी करताना नौकेचं इंजिन हे अत्यंत महत्त्वाचा घटक मानलं जातं. नौकेचं इंजिन योग्य स्थितीत असल्यास मासेमारीची प्रक्रिया सुरक्षित, कार्यक्षम आणि यशस्वीपणे पार पाडता येते. परंतु इंजिनची नियमित तपासणी आणि देखभाल न केल्यास समुद्रात अचानक बिघाड होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत मच्छीमारांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, तसंच आर्थिक नुकसानही होऊ शकतं. नौकेच्या इंजिनाची योग्य देखभाल केल्यास त्याचं आयुष्य वाढतं, इंधनाचा वापर कमी होतो आणि इंजिनची कार्यक्षमता सुधारते. नियमित ऑइल बदलणं, फिल्टर स्वच्छ ठेवणं, कूलिंग सिस्टीमची तपासणी करणं, तसंच इंजिनचे विविध भाग योग्य स्थितीत ठेवणं या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे समुद्रातील दीर्घकालीन प्रवासात इंजिन सुरळीत चालू राहतं आणि मासेमारीची कामं कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करता येतात. म्हणूनच सुरक्षित आणि यशस्वी मासेमारीसाठी नौकेच्या इंजिनची योग्य देखभाल करणं अत्यावश्यक आहे. चला, आज आपण याविषयीच माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन जे आहे शिरगाव इथे, त्या विद्यालयातील प्राध्यापक रोहित बुरटे आलेले आहेत आणि त्यांच्याकडून याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, मासेमारी नौकेचं इंजिन नीट ठेवण्यासाठी मच्छीमारांनी रोज कोणती काळजी घेणं आवश्यक आहे? मासेमारी नौकेचं इंजिन नीट ठेवण्यासाठी मच्छीमारांनी दररोज काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं हे आवश्यक आहे. जसं की समुद्रात जाण्यापूर्वी इंजिन ऑइलची पातळी तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण ऑइल कमी असल्यास इंजिन गरम होऊन त्यामध्ये बिघाड होऊ शकतो. तसंच इंधनाच्या पाईप्स, फिल्टर आणि टाकीची तपासणी करून कुठेही इंधनाची गळती होत नाही ना, हे पाहणे गरजेचे आहे. गळती आढळल्यास ती त्वरित दुरुस्त करावी. इंजिन थंड राहण्यासाठी कूलंट आणि पाण्याची पातळी योग्य आहे का हेही तपासलं गेलं पाहिजे. याशिवाय बॅटरीची स्थिती तपासून वायरी सैल झाल्या आहेत का किंवा गंज तर नाही ना, हे पाहणं देखील तितकंच आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रोपेलरमध्ये मासेमारी जाळ्याचे तुकडे किंवा इतर कोणताही अडथळा अडकलेला नाही याची खात्री करून घ्यावी. अशा प्रकारे दररोजची तपासणी केल्यास नौकेचे इंजिन सुरक्षित आणि सुरळीतपणे कार्य करू शकते. या गोष्टी मच्छीमारांनी रोज आपल्या नौकेच्या इंजिनाच्या बाबतीत करणं गरजेचं आहे. हो, निश्चित. बरं, जर एखाद्या मच्छीमाराने समजा ही तपासणी केली नाही तर काय समस्या निर्माण होऊ शकतात? जर मच्छीमारांनी इंजिनची नियमित तपासणी केली नाही तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ, इंजिन ऑइल किंवा कूलंटची पातळी कमी असल्यास इंजिन ओव्हरहीट होऊ शकते आणि अचानक बंद पडण्याची शक्यताही अधिक असते. तसेच इंधन फिल्टर बंद असल्यास किंवा कुठेही गळती असल्यास इंधनाचा अपव्यय होतो आणि इंधनाचा खर्च देखील वाढतो. त्याचप्रमाणे बॅटरीच्या वायरिंगमध्ये सैलपणा असल्यास बॅटरी डाऊन होऊ शकते आणि इंजिन सुरू होण्यास समस्या निर्माण होऊ शकते. तसेच प्रोपेलरमध्ये जाळ्याचे तुकडे किंवा इतर कोणताही अडथळा अडकला असल्यास इंजिनवर जास्त ताण येतो आणि इंधनाचा वापरही वाढतो. अशा लहान लहान दोषांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे मोठ्या बिघाडाची शक्यता वाढते
आणि दुरुस्तीवर जास्त खर्च करावा लागतो. बरोबर. म्हणूनच रोजच्या रोज इंजिनची तपासणी मच्छीमारांनी करणं ही गोष्ट खूप गरजेची आहे. होय. इंधन फिल्टर आणि एअर फिल्टर जे आहेत ते किती वेळांनी बदलायला हवेत? सामान्यतः बघितलं तर प्रत्येक 50 ते 100 तासाच्या वापरानंतर फिल्टर हे स्वच्छ करावेत हां, आणि दर ते 3 महिन्यांनी बदलले गेले पाहिजेत. बरोबर. कारण गंजलेल्या किंवा फाटलेल्या फिल्टरमुळे इंधन नीट पोचत नाही हं. आणि ज्यामुळे इंजिन खराब होण्याची शक्यताही जास्त असते. आता प्रत्येक इंजिनमध्ये तुम्ही मगाशी म्हणालात कूलिंग सिस्टीम असते, तर इंजिन कूलिंग सिस्टीमची काळजी जी आहे ती मच्छीमारांनी कशी घेतली पाहिजे? तर इंजिन थंड ठेवण्यासाठी कूलिंग सिस्टीम व्यवस्थित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बरोबर. यासाठी इम्पेलर दर 6 महिन्यांनी तपासणं आवश्यक आहे. हं. कारण इम्पेलर खराब झाल्यास इंजिन गरम होण्याची शक्यता असते. हां. तसेच रेडिएटर स्वच्छ ठेवणे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. हं. कारण पाण्यातील मीठ आणि घाण त्यामध्ये साचल्यास कूलिंग सिस्टीम बंद पडू शकते. हां. याशिवाय इंजिन सुरू केल्यानंतर थंड पाण्याचा प्रवाह व्यवस्थित बाहेर पडत आहे का हे देखील तपासणे आवश्यक आहे. हं. अशा प्रकारे कूलिंग सिस्टीमची नियमित काळजी घेतल्यास इंजिन सुरक्षित आणि सुरळीतपणे कार्य करू शकते. बेल्ट आणि वायरिंग जे असतं इंजिनमध्ये, तर त्याची काळजी कशा पद्धतीने घेतली गेली पाहिजे? तर इंजिनमध्ये वापरले जाणारे बेल्ट आणि वायरिंगची नियमित तपासणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. हां. बेल्ट खूप सैल किंवा खूप घट्ट असल्यास इंजिनमधून आवाज येऊ शकतो हां. आणि बेल्ट फाटलेला असल्यास इंजिन अचानक बंद पडण्याची शक्यता असते. हं. त्यामुळे बेल्टची स्थिती वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. हं. तसेच गंजलेल्या किंवा तुटलेल्या वायरीमुळे शॉर्ट सर्किट होण्याचा धोका असतो. म्हणून इंजिनमधील वायरिंगची दर महिन्याला तपासणी करून ती व्यवस्थित स्थितीत ठेवणे हे आवश्यक आहे. बरोबर. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व्हिसिंग. तर आपण गाड्यांचं देखील सर्व्हिसिंग नियमितपणे करत असतो. तसंच मासेमारी नौकेचं इंजिन जे आहे त्याचं नियमित सर्व्हिसिंग कधी करायला हवं? तर नौकेचं इंजिन सुरळीत आणि सुरक्षितपणे चालण्यासाठी साधारणतः दर 3 महिन्यांनी एकदा इंजिनची सर्व्हिसिंग करणं हे आवश्यक आहे. हां. या सर्व्हिसिंगमध्ये इंजिन ऑइल आणि फिल्टर बदलणे, विविध भागांना ग्रीसिंग करणे, तसेच सर्व पार्ट्सची नीट तपासणी करणे हे समाविष्ट असते. हां. त्याचबरोबर कूलिंग सिस्टीम आणि वायरिंगचीही तपासणी करणे गरजेचे आहे. बरं. ही सर्व्हिस प्रशिक्षित मेकॅनिककडून करून घेतल्यास नौकेचे इंजिन अधिक चांगल्या स्थितीत राहते आणि नौका अधिक काळ सुरक्षितपणे वापरता येते. मच्छीमारांना दररोजच्या वापरात त्यांच्या नौकेच्या इंजिनची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणखीन कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे? सर्वप्रथम मासेमारी करताना इंजिनची गती, हां. ज्याला आपण RPM असं म्हणतो, RPM म्हणजेच रिव्हॉल्युशन्स पर मिनिट, हं. हे योग्य ठेवणं गरजेचं आहे. हां. इंजिन सतत जास्त RPMवर चालवल्यास इंधनाचा अपव्यय होतो हं. आणि इंजिनवर जास्त ताण येतो. तसेच बॅटरीचे चार्जिंग योग्य प्रकारे चालू आहे का हे तपासण्यासाठी व्होल्टमीटरचा वापर करायला हवा. हां. सामान्यतः इंजिन चालू असताना 13.5 ते 14.5 व्होल्ट इतके व्होल्टेज असणे हे अपेक्षित असतं. हं. याशिवाय इंजिन चालू असताना एक्झॉस्टमधून निघणाऱ्या धुरावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. हं. जर काळा धूर दिसला तर इंधन जास्त प्रमाणात जळत असल्याचे संकेत असतात. हां. पांढरा धूर दिसल्यास कूलंट गळतीची शक्यताही जास्त असते हां. आणि निळसर धूर दिसल्यास इंजिन ऑइल जळत असल्याचे सूचित होते. हां, म्हणजे धुराचा रंग बघणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. बरोबर. तसेच इंधनाचा प्रवाह योग्य आहे का हे पाहण्यासाठी इंधन पंपाची दर 6 महिन्यांनी तपासणी करावी. हां. इंधन पंप व्यवस्थित कार्य करत नसेल तर इंजिन अचानक बंद पडू शकतं. याशिवाय नौका चालवताना इंजिनचा आवाज किंवा टॉर्क अचानक वाढला किंवा कमी झाला तर बेल्ट, गिअरबॉक्स आणि एक्सेलमध्ये काही समस्या असण्याची शक्यता असते. अशा वेळी त्वरित तपासणी करून दुरुस्ती करणे हे आवश्यक आहे. हं. आता मासेमारीसाठी नौका ही पाण्यामध्येच असते, तर अशावेळी काही वेळा इंजिनमध्ये पाणी जाण्याची सुद्धा शक्यता असते. तर इंजिनमध्ये पाणी जाऊ नये यासाठी मच्छीमारांनी काय खबरदारी घ्यावी? त्याचं असं आहे की समुद्रातील पाणी जर इंजिनमध्ये गेलं हं. तर इंजिन बंद पडण्याची शक्यता ही असते. हं. त्यामुळे पाणी इंजिनमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. हां.
समुद्रात मोठ्या लाटांमधून नौका जात असताना एअर इंटेकमध्ये पाणी जाण्याची शक्यता असते. म्हणून एअर इंटेक सुरक्षित ठेवून त्यावर फिल्टर व्यवस्थित बसवणे गरजेचे आहे. तसेच इंजिन बंद करताना एक्झॉस्ट वॉल्व बंद ठेवावा, जेणेकरून मागील बाजूने पाणी इंजिनमध्ये जाऊ शकणार नाही. याशिवाय बोटीच्या तळामध्ये साचलेले पाणी बाहेर टाकण्यासाठी बिल्ज पंप चालू ठेवणे आवश्यक असते. बिल्ज पंपची मोटर योग्य प्रकारे कार्य करत आहे का हे दर आठवड्याला तपासणेही महत्त्वाचे आहे. तसेच मासेमारी करताना पाऊस पडल्यास इंजिनवर प्लास्टिकचे कव्हर टाकावे, ज्यामुळे पाणी थेट इंजिनवर पडणार नाही आणि इंजिन सुरक्षित राहील. बरोबर. पण समजा इतकं करूनही जर इंजिनमध्ये पाणी गेलं तर मच्छीमारांनी लगेच काय केलं पाहिजे? जर इंजिनमध्ये पाणी गेलं तर त्वरित काही महत्त्वाच्या उपाययोजना करणं आवश्यक आहे. सर्वप्रथम इंजिन लगेच बंद करावे, कारण पाणी असताना इंजिन चालू ठेवल्यास मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. त्यानंतर इंधन आणि ऑइल टाकीची तपासणी करावी. जर पाणी इंधनात मिसळले असेल तर डिझेल दुधाळ दिसू लागते. अशा वेळी टाकी रिकामी करून ती व्यवस्थित स्वच्छ करणे आवश्यक आहे. तसेच इंजिन बंद केल्यानंतर इंजिनमधील ब्लीडिंग वॉल्व उघडून पाणी पूर्णपणे बाहेर येईपर्यंत इंजिन सुरू करू नये. पाणी इंजिनमध्ये गेल्यानंतर इंधन आणि एअर फिल्टर बदलणेही गरजेचं असतं. याशिवाय जर इंजिनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेले असेल तर सुरक्षिततेसाठी प्रशिक्षित मेकॅनिककडून इंजिनची नीट तपासणी करून ते साफ करून घ्यावं. म्हणजे या गोष्टी जर इंजिनमध्ये पाणी गेलं तर मच्छीमारांनी लगेच करणं अपेक्षित आहे. आता इंधन पाईप्स आणि इंजिन ऑइल याची गळती टाळण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे? निश्चितच इंधन पाईप्स आणि इंजिन ऑइलची गळती टाळण्यासाठी देखील नियमित तपासणी आणि योग्य देखभाल करणं हे आवश्यक आहे. यासाठी दर आठवड्याला इंधन आणि ऑइल पाईप्समध्ये क्रॅक, गंज किंवा सैल झालेले क्रॅम्प्स आहेत का हे तपासणं गरजेचं आहे. तसेच दर 6 महिन्यांनी गॅस्केट बदलणं देखील आवश्यक असतं, कारण जुने गॅस्केट पातळ होऊन गळती होण्याची शक्यताही अधिक असते. याशिवाय वर्षातून किमान एकदा ऑइल टाकी स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे, कारण टाकीच्या तळाशी साचलेला मळ गळतीस कारणीभूत ठरू शकतो. पाईप्सचे बोल्ट योग्य टॉर्कने घट्ट केले आहेत का हे दर महिन्याला तपासणेही आवश्यक आहे, कारण जास्त घट्ट केलेल्या थ्रेड खराब होऊ शकतात आणि त्यामुळे गळती होण्याची शक्यता वाढते. तसेच बाजारात मिळणाऱ्या लीक डिटेक्शन स्प्रेचा वापर करून पाईप्सवर फवारणी केल्यास गळतीच्या ठिकाणी बुडबुडे दिसतात आणि गळतीचे ठिकाण हे सहज ओळखता येते. या गोष्टींची काळजी घेतली तर इंधन पाईप आणि इंजिन ऑइलमधली जी गळती आहे ती टाळू शकतो. निश्चितच. आता कुठलंही इंजिन म्हटलं की त्यामध्ये बॅटरीही असते, तर इंजिनची बॅटरी लवकर डाऊन होण्याची कोणती कारणं असू शकतात? नौकेच्या इंजिनची बॅटरी लवकर डाऊन होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. चार्जिंग सिस्टीममध्ये बिघाड झाल्यास ओव्हरचार्जिंग किंवा अंडरचार्जिंग हे होतं आणि त्यामुळे बॅटरी योग्य प्रकारे चार्ज होत नाही. तसेच बॅटरीच्या टर्मिनल्सवर गंज साचल्यास चार्जिंग व्यवस्थित होत नाही आणि बॅटरीची कार्यक्षमता ही कमी होते. समुद्राजवळील ओलसर वातावरणामुळे बॅटरीचे सर्किट खराब होण्याची शक्यता देखील जास्त असते. याशिवाय इंजिन बंद असताना दिवे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालू ठेवल्यास बॅटरीची शक्ती लवकर कमी होते. साधारणपणे बघायला गेलं तर बॅटरीचं आयुष्य हे 2 ते 3 वर्ष इतकं असतं. त्यानंतर बॅटरीची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते आणि ती लवकर डाऊन होऊ शकते. काही वेळा इंजिन सुरू करताना आवाज येत असतो किंवा ते चटकन चालू होत नाही, तर अशावेळी काय करावं? इंजिन सुरू करताना जर आवाज येत असेल तर सर्वप्रथम बॅटरीचे व्होल्टेज तपासावं, कारण व्होल्टेज कमी असल्यास इंजिन योग्य ताकदीने फिरत नाही. तसेच स्टार्टर मोटरची तपासणी देखील करावी, कारण स्टार्टरमधील सोलेनॉइड किंवा कार्बन घासले गेल्यास इंजिन सुरू करताना आवाज येऊ शकतो. याशिवाय इंधन फिल्टर बंद झाल्यास इंधनाचा प्रवाह कमी होतो आणि त्यामुळे इंजिन व्यवस्थित सुरू होत नाही. त्याचप्रमाणे इंजिन ऑइलची पातळी कमी असल्यास इंजिन जड वाटू लागते आणि त्याचा परिणाम इंजिन सुरू करण्यावर होतो. तसेच इंधन
इंजेक्टर बंद झाल्यास इंजिन योग्य प्रकारे पेटत नाही. त्यामुळे इंजेक्टर स्वच्छ ठेवणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सर, मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी दरम्यान कोणते टूल्स आणि सुटे भाग बरोबर ठेवावेत जे त्यांना इंजिनाची देखभाल करताना उपयोगी पडू शकतात? टूल्स किंवा सुटे भागबद्दल बोलायचं झालं तर त्यामध्ये स्पॅनर सेट, प्लायर आणि स्क्रूड्रायव्हर यांसारखी हँड टूल्स असणं हे गरजेचं आहे, हां. जेणेकरून लहान सहान दुरुस्ती तात्काळ करता येईल. तसेच बॅकअप बेल्ट आणि फ्युएल फिल्टर सोबत ठेवणे देखील आवश्यक आहे, कारण अचानक बिघाड झाल्यास ते त्वरित आपल्याला बदलता येतात. याशिवाय कमीत कमी 20 लिटर डिझेल आणि सुमारे 5 लिटर इंजिन ऑइलचा साठा बरोबर ठेवणे हे गरजेचे आहे. बोटीच्या तळातील पाणी बाहेर टाकण्यासाठी बिल्च पंप आणि होसेसही सोबत असणे आवश्यक आहे. तसेच समजा शॉर्ट सर्किट झालं तर ते त्वरित बदलता यावे म्हणून बॅटरी केबल्स आणि फ्यूज बरोबर ठेवावेत. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी प्रकाशासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी LED टॉर्च आणि रेडिओ सोबत ठेवणेही अत्यंत उपयुक्त ठरते. हां, म्हणजे ही टूल्स आणि हे काही जे भाग आहेत ते बरोबर ठेवले तर नौकेत काही बिघाड झाला तर त्याची दुरुस्ती ते करू शकतो आपण. आता मासेमारी दरम्यान जर अचानक इंजिन बंद झालं तर नेमकं काय केलं पाहिजे? जर समुद्रात नौकेचं इंजिन बंद झालं तर घाबरून न जाता शांतपणे परिस्थिती हाताळणे हे आवश्यक आहे. सर्वप्रथम इंधन टाकी आणि पाईप्सची तपासणी करून इंधनाचा पुरवठा व्यवस्थित आहे का हे पाहावं. त्यानंतर इंजिन ऑइल आणि कूलंटची पातळी तपासून ती कमी असल्यास आवश्यक तेवढं ते भरून घ्यावं. तसेच बॅटरी टर्मिनल स्वच्छ आहेत का आणि वायरिंग व्यवस्थित आहे का हेही तपासणे गरजेचं आहे. याशिवाय प्रोपेलरमध्ये कोणताही अडथळा किंवा काही अडकले आहे का हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. आणि जर समस्या मोठी असेल आणि ती स्वतः सोडवता येत नसेल तर बोटीवरील रेडिओ किंवा मोबाईलच्या माध्यमातून त्वरित संपर्क साधावा. तर आता जाता आमच्या मच्छीमारांना तुम्ही काय सांगाल? श्रोते हो, समुद्री इंजिन हे फक्त एक यंत्र नव्हे तर तुमच्या नौकेचा ते जीव आहे. त्याची योग्य काळजी घेतल्यास तुमचा मासेमारीचा व्यवसाय अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि फायद्याचा ठरतो. म्हणूनच इंजिनची नियमित तपासणी आणि वेळच्या वेळी देखभाल करणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मच्छीमार बांधवांना मी जाता जाता एवढेच सांगू इच्छितो की जर इंजिन व्यवस्थित तर मासेमारी व्यवस्थित. तुमच्या नौकेचं इंजिन जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर दररोज इंजिनची तपासणी, योग्य इंधनाचा वापर आणि नियमित सर्व्हिसिंग या 3 गोष्टींचं भान ठेवा, ज्यामुळे तुमचं इंजिन दीर्घकाळ उत्तम राहील. थोडक्यात काय तर इंजिनची काळजी म्हणजेच सुरक्षित मासेमारी. नक्कीच. तर मच्छीमार बांधवांनो, आत्ताच सरांनी सांगितलं त्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या नौकेच्या इंजिनाच्या बाबतीत लक्षात घेतल्यात आणि त्यानुसार त्याचं जे सर्व्हिसिंग आहे ते करत राहिलात तर तुमची नौका खरोखरच खूप चांगल्या स्थितीत राहायला मदत होऊ शकते. तेव्हा या गोष्टींचा तुम्ही नक्की विचार करा. सर, तुम्ही इथे आलात आणि सुरक्षित आणि यशस्वी मासेमारीसाठी नौकेच्या इंजिनाची देखभाल कशा पद्धतीनं घेणं आवश्यक आहे याविषयी खरोखरच खूप उपयुक्त अशी माहिती आमच्या मच्छीमार बांधवांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या मच्छीमार बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. धन्यवाद. सुरक्षित आणि यशस्वी मासेमारीसाठी नौकेच्या इंजिनाची देखभाल याविषयी प्राध्यापक रोहित बुरटे यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. मंडळी, याबरोबरच आपल्या आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आले, तेव्हा आज इथेच थांबूया. पण पुन्हा भेट आहेच आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.